तर भावांनो नमस्कार. तर जसं की गणपती बाप्पा आपला लवकरच येतात मित्रांनो, भरपूर असे ठीक असे ट्युटोरियल आपण नक्कीच अपलोड केले आगमन सोहळ्यावर. तर फायनली जसे की भरपूर आमचे कॉल मेसेज आले की दादा एक पावती बुक घेऊन ये गणपतीवर. फायनली आपण 10 बाय 14 डिझाईन एकदम प्रॉपर मध्ये केली. हा राहिला विषय मित्रांनो, प्रिंटिंग मात्र नाही, अजिबात चूक नका करू. तर संपूर्ण सिक्रेट गोष्ट आपण नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला मित्रांनो. तर अशा मित्रांनो मी यापर्यंत आलो पीसीवर, ठीक आहे. तर अशा घेतोय फोटोशॉप ओपन करू. तर फोटोशॉपला ओपन केल्यानंतर तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, ठीक आहे, तिथं फाईल क्लिक करतो. याची संपूर्ण पीएचडी फाईल संपूर्ण ते तुम्हाला भेटणार काय विषय एचडी क्वालिटीमध्ये, ठीक आहे. फक्त याला मी सांग की पासवर्ड टाकला 3 स्टेप आणि आपला पासवर्ड आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो इथं फाईलचं ऐकून त्या फाईल या तिथं न्यू आल्यानंतर तुम्हाला हा पॅन लोक होणार, ठीक आहे, न्यूचा, जेणेकरून आपण जिथं साईज क्रिएट करू. 10 बाय 14 ची आपण साईज क्रिएट केली. वरती 10 टाकलं होतं, खाली 14 टाकलं होतं, इंचेस मध्ये केली ती, ठीक आहे. हे आपण इंचेस मध्ये करून घ्या अशा पद्धतीने. रेग्युलेशन 300 ठेवा, तुमच्या पीसीच्या परफॉर्मन्स नुसार नक्की ठेवा, ठीक आहे. पण नक्की तर 72 नको ठेवा मित्रांनो, 300 ठेवा. तर काही मुलं काय करतात 72 ठेवतात. 72 काय होतं मित्रांनो, पिक्सल एकदम छोटं होऊन जातं आपलं. जेव्हा तुम्ही रेग्युलेशन वाढवशाल त्याने तुमची डिझाईन फुटणार, ठीक आहे. तर असे पण नक्की रेग्युलेशन इथं 300 ठेवायचा नॉर्मल. बाकी सेटिंग यापर्यंत ठेवून नक्की इथं क्रिएट म्हणायचं, ठीक आहे. हा एक मायने मी पावतीचा घालतो 10 बाय 14 मध्ये. जर तुम्हाला इथं तुमची साईज वेगळी असेल तर तुम्हाला ज्या प्रिंटिंग नुसार ऑर्डर येईल असेल तशी साईज क्रिएट कराल, नक्की ती इथून साईज क्रिएट करा. पण ही संपूर्ण डिझाईन त्यात कशी फिलअप करते तुम्हाला नक्की ते पण सांगतो मी, ठीक आहे, काय विषय. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, आपण 10 बाय 14 साईज इथं क्रिएट केली ती, ठीक आहे. कलर इथं रेड मारला. तर त्यावर आपण एक बॅकग्राऊंड घेतलं, डार्क बॅकग्राऊंड घ्या मित्रांनो. बॅकग्राऊंड घेतो, डार्क बॅकग्राऊंड घ्या. आता बॅकग्राऊंड कुठून वगैरे कसं घेतलंय मित्रांनो संपूर्ण मी सांगतो तुम्हाला. तर क्रोमला एक सिक्रेट एक पिंटरेस्ट नावाचं ऍप्लिकेशन मित्रांनो, संपूर्ण एकदम क्वालिटी ऍप्लिकेशन मित्रांनो. त्यावर मी स्पेशल एक मला कमेंट करा. तर संपूर्ण डिझाईनला बॅकग्राऊंड कसे कोणते वापरायचे नक्की त्यावर एक ट्युटोरियल घेऊन येणार, ठीक आहे. जसं की प्रत्येक गोष्ट सांगत चालू मित्रांनो, कुठून मी काय डाउनलोड करतो त्यावर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, ठीक आहे. या पण मी ते सांगतोय. आता नॉर्मली आपण हे डार्क बॅकग्राऊंड घेतलं, बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही, इतकं क्वालिटी आपलं काय विषय नाही, ठीक आहे. हे बघू शकता, अनलॉक करून घेतो या टाईप मध्ये आपलं बॅकग्राऊंड काम झालं, आपण ते लॉक केलं. तर त्यावर आपण ऍड केले मित्रांनो एक रेक्टँगल. तर असे मी एक रेक्टँगल घेतला वरतून व्हाईट, ठीक आहे. त्याच्या खाली सुद्धा आपण इथं ब्रश मारलाय. हे बघू शकता, जसं की आपली त्याच्यावर गणपती बाप्पा ऍड करायचे, त्यामुळे ते गणपती बाप्पा थोडे आपले उठून दिसले पाहिजे, त्यामुळे खाली एक ब्रश मारलाय, ठीक आहे, डार्क बॅकग्राऊंड. त्यावर परत आपण इथे एक नाव घेतलं सर्कल मध्ये, जे गणपती नम या पण जे सर्कलचं नाव आहे, ठीक आहे. नक्कीच आपण ते एक युनिक दिसावं आपली पावती, त्यामुळे ते नक्कीच मारलंय, काय विषय नाही. त्यावर आपण एक गणपती घातलाय. आता भरपूरांचे प्रश्न असे राहतात, काहींचे पर्सनल गणपती राहतात, म्हणजे जसे की मंडळाचे. तर काय करता माहिती आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगत आलोय फिल्टर मध्ये यायचं की गणपती जेव्हा तुम्ही ऍड करशाल पीएनजी क्रिएट करून, ठीक आहे. तर त्याला काय करतात, फिल्टर मध्ये येऊ. तर इथं कॅमेरा फिल्टर मध्ये जायचं. तर कॅमेरा फिल्टर मध्ये गेल्यानंतर इथं कॅमेरा फिल्टर मध्ये गेलं, इथं प्रेसेट मध्ये यायचं. तर प्रेसेट मध्ये आल्यानंतर भावांनो, इथं तुम्हाला एक नंबरची येल्लो प्रेसेट बघायला भेटत. तर नॉर्मली सहसा तिलाच यूज करत चला. नंतर डिटेल मध्ये यायचं आणि डिटेल मध्ये आल्यानंतर शार्पिंग कमीत कमी त्यांना 32 एक ठेवा, ठीक आहे. आणि नॉइज रिड्युशन जे आहे खालतं ते 60 ठेवा, दुप्पट ठेवा, ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला एक खतरनाक इथं इफेक्ट बघायला भेटतो, म्हणजे ऑइल पेंट टाईप, ठीक आहे. तर असे नक्कीच करा. हा, तर तुम्हाला पीएनजी वगैरे संपूर्ण कशा एचडी क्वालिटीमध्ये क्रिएट करायची, नक्कीच त्यावर ट्युटोरियल येईल, मला नक्की कमेंट करा, ठीक आहे. तर असे मी तेही ट्युटोरियल घेऊन येईल, पूर्ण क्लिअर इमेज कसा करायचा, जेणेकरून जसं की काही भरपूर मुलं रेमिनी वगैरे वापरतात, पण आपण एक काही सेक्रेट गोष्टी तुम्हाला नक्कीच सांगू, जेणेकरून त्याची पीएनजी एचडी क्वालिटीमध्ये आपली क्रिएट होऊन जाईल. हे बघ झूम करतो मी, आपला फीडबॅक गणपतीला किती क्वालिटी वाचला, ठीक आहे. तर ते झाल्यानंतर तिथं आपण त्यावर इथं फ्लॅग मारला रेड कलरचा एक, ठीक आहे. अशा एक फ्लॅग मारला आणि त्यावर आपण इथं व्हाईट इथं रेक्टँगल ऍड केला. आता वरती एक रेक्टँगल घेतलाय, खाली एक रेक्टँगल घेतलाय, हे बघू शकता, ठीक आहे. आपली डिझाईन एकदम प्रॉपर दिसून राहिली मित्रांनो. नंतर आपण एक डायलॉग नाव ऍड केलं, ठीक आहे. त्यावर आपण परत इथं भरपूर असे नाव ऍड केले, संपूर्ण दिशा आपण इथं ऍड करून घेऊ समजा नॉर्मल, ठीक आहे, या टाईप मध्ये. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने, ठीक आहे. हे बघू शकतो मित्रांनो. तर फायनली आपण संपूर्ण त्या सर्व गोष्टी ऍड करून घेतल्या. ते एकदम जबरदस्त आपली क्वालिटी आजची मित्रांनो जी आहे आपण बनवली पावती, एकदम याची क्वालिटी डायरेक्ट तुम्ही प्रिंटिंग मारू शकतो, तो काय विषय नाही, ठीक आहे. 10 बाय 14 साईज आहे नक्कीच, ठीक आहे. जर तुम्हाला वाटली तुम्ही वेगळी साईज क्रिएट करून
हे मटेरियल तिकडे सुद्धा फिलअप करू शकता. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, बाकी सर्व सोपं आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे नाशिकचा महागणपती आपण जे ऍड केला. ठीक आहे. आता अशा वेळेस तुम्हाला मी तो फॉन्ट दाखवतो. ठीक आहे. समजा आपण हा फॉन्ट आहे आपला नाशिकचा महागणपती. हा जो फॉन्ट आहे मित्रांनो, हा आपला राज फॉन्ट आहे. ठीक आहे. मी तर क्रोम लिहितोय समजा. ठीक आहे. इथं क्रोमला आल्यानंतर मित्रांनो या पद्धतीने इथं इनपुट टूल्स क्लिक करून टाका. ठीक आहे. या पद्धतीने इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं. ठीक आहे. जे तुमचं काय नाव वगैरे असेल तर इथं मी समजा टाईप करून घेतो मित्रांनो नाशिकचा महागणपती. ठीक आहे. या पद्धतीने मी ते टाईप करून घेतो मित्रांनो नाशिकचा महागणपती. आपण सिलेक्ट करून कंट्रोल सी दाबून कॉपी केलंय. ठीक आहे. परत इथं राज फॉन्ट कन्व्हर्टर तुम्हाला इथं सर्च करायचं भावानं. जर आपण सर्च केल्यानंतर हा इंटरव्ह्यू तुम्हाला नक्कीच शो होणार, तो काय विषय नाही. तर अशा केल्यानंतर इकडे जे आहे मंगल फॉन्ट, इथं ते कंट्रोल व्ही दाबून ते पेस्ट करा मराठी नाव, आणि खालच्या त्यावर जाऊन तो युनिकोड कॉपी करा. इथं परत कंट्रोल सीने कॉपी करा. फोटोशॉपर मध्ये आहे मित्रांनो, फोटोशॉप मध्ये. ठीक आहे. इथं आल्यानंतर त्यावर डबल टॅप करून ते नाव इथं पेस्ट करा. ठीक आहे. कारण युनिकोड आपला राज फॉन्ट आहे मित्रांनो, त्याला राज फॉन्टचाच युनिकोड लागेल. ठीक आहे. नक्कीच अशा तुम्ही चेंज आउट करू शकता. त्याखाली नाशिकचं सार्वजनिक उत्सव मंडळ जे व्यासनगरी यावर आहे मित्रांनो, ते संपूर्ण ते आपला साधा फॉन्ट आहे, डबल टॅप करून डायरेक्ट पेस्ट करा. ठीक आहे. तो आपण पॉपीस फॉन्ट यूज केलाय. बाकी तुम्हाला काही चेंज नाही करायचं. ठीक आहे. फक्त इथं लोगो चेंज करायचा आहे, जो आपण लोगो ऍड केला. ठीक आहे. तो नक्कीच तुम्ही हाईड करून इथं चेंज आउट करू शकता, तो काही विषय नाही. या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो हा आता एक गोष्ट आहे मित्रांनो, बाकी पंचवटी नाशिकचा महागणपती सुद्धा साधे फॉन्ट डायरेक्ट तुम्ही यूज करू शकता. बाकी तुम्हाला त्यात काय हार्ड विषय नाही. फक्त एक गोष्ट आहे मित्रांनो, इथं जो आपण नाशिकचा महागणपती स्ट्रोक मारला, तो कशाने हँडल करायचा तुम्हाला सांगतो. तर इथं समजा मी एक XYZ कोणतं एक नाव घेतो मित्रांनो. ठीक आहे. आता इथं समजा आपण हा ग्रुप चेक करून घेऊ आपण. जसं की आपण समजा हा ग्रुप आहे मित्रांनो. ठीक आहे. याला कंट्रोल जे दाबून एक ग्रुप बाजूला घ्यायचा मी, हा ग्रुप. ठीक आहे. हा ग्रुप बाजूला घ्यायचा. तर इथं न्यू पॅनल मध्ये जाऊन एक साईज क्रिएट करून घेतो. तुम्हाला साधा एक नॉर्मल दाखवून देतो. ठीक आहे. तर अशाने आपण ती गोष्ट केली तर त्याला तिकडे घेऊन टाकू. ठीक आहे. अशा पद्धतीने आता हे बघू शकतो तुम्ही. तर अशाने आपला इंट्रो आहे. समजा आपण अशाने नाव ऍड केलं, जे गणपती नाव आहे समजा, त्याला असं वर घेऊन टाका जिथं तुम्हाला स्ट्रोक मारतात त्या टाईप. ठीक आहे. या 3 गोष्टी केल्यानंतर आता समजा आपल्याला जे गणपती नाव आहे, ठीक आहे, किंवा जे मान आहे त्याला स्ट्रोक मारता मित्रांनो, तर काय करतात ते जे मान आहे त्याला कंट्रोल दाबून ते टीचं ऐकन मित्रांनो इथं सर्कल मध्ये. ठीक आहे. त्यावर क्लिक करा म्हणजे जे मान आहे आपलं ते सिलेक्शन होणार. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्ट मध्ये यायचं वरती. तर सिलेक्ट मध्ये आल्यानंतर मॉडिफायचं ऑप्शन तिथं आल्यानंतर एक्सपंड मध्ये आहे. इथं तुम्हाला एक्सपंड बाय ठेवायचं 10 आणि इथं पिक्सल जे आहे ते ओके करा. म्हणजे ती जे आपलं जे 10 टाकलंय त्यानुसार नक्कीच आपलं सिलेक्शन थोडं बाहेर गेलं 10च्या साईडने. ठीक आहे. जसं वाटलं तुम्ही नक्की ते वाढू शकतो, तो काय विषय. त्यानंतर गेल्यानंतर गणपतीवर यायचं. गणपतीवर आल्यानंतर कंट्रोल शिफ्ट आय दाबा. आय दाबल्यानंतर तिथं मार्क्सचा ऑप्शन आहे खाली फिल्टरच्या शेजारी, त्यावर क्लिक करून द्यावं. हे बघू शकता आपला फायनल स्ट्रोक बसला. ते नक्कीच अशा मध्ये तुम्ही ते करू शकता, तो काय विषय. ठीक आहे. तर अशा मी ते डिलीट करून टाकतोय, लॉक करून घेतो. तर अशा मी ते नक्कीच गोष्ट करू शकतो, तो काय विषय नाही. तर संपूर्ण डिझाईन एकदम प्रॉपर एकदम HD क्वालिटी मध्ये आपण बनवली. ठीक आहे. ही जी आहे पूर्ण पावती एकदम HD क्वालिटी बनवली. हा ते गोष्ट लक्षात घ्या. परत तर न्यू साईज येतो, न्यू मध्ये जातो. तर समजा मला इथं 10x14 जीच आपली आपण पावती बनवली तीच मला आडवी करायची मित्र. ठीक आहे. एक वेगळी साईज घेतो मी नॉर्मल. अशा तुम्हाला कोणती पण ऑर्डर आली तुम्ही नक्कीच अशा साईज क्रिएट केली. हीच जी संपूर्ण जी गोष्ट भाव. ठीक आहे. ही जी आपण पावती बनवली ही संपूर्ण तुम्ही इकडे सुद्धा फिलअप करू शकता. ठीक आहे. तर काय करायचं, नॉर्मली खालचं जे कलर फिल्ड मारला तर त्याला दाबून बॅकग्राऊंडला घ्या या पद्धतीने आणि त्याला ड्रॅग करून डायरेक्ट इकडे घेऊन टाका अशा पद्धतीने. ठीक आहे. अशा मी ड्रॅग केल्यानंतर त्याला इथं आडवं करून घेऊन टाका या पद्धतीने. ठीक आहे. शिफ्ट दाबून नक्की करा. अशा पण नक्की ते फिलअप करू शकता. इथं लॉक करून टाका. त्यानंतर असे खालचे जे संपूर्ण रेक्टँगल आहे आपण सर्व ऍड केले तर संपूर्ण तिकडे तुम्हाला असे ड्रॅग करायचे तुमच्या पद्धतीने नक्कीच क्रिएट करा. ठीक आहे. अशा पण तुम्ही ती नक्की फिलअप करू शकता, जेणेकरून तुम्हाला ही जी पावती संपूर्ण तुम्हाला तुमच्या मनानुसार जेवढा साईज असेल नक्की तिथं तुम्हाला ती क्रिएट करतील, तो काय विषय नाही. अशा पद्धतीने तर संपूर्ण पावती एकदम क्वालिटी झाली मित्रांनो. असेच वेगवेगळे डिझाईन मी नक्की घेऊन येत जाणार मित्रांनो. ठीक आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.